तर नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. उद्याची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असू शकते, कशा प्रकारचे प्रश्न उद्या येऊ शकतात आणि आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे उद्याचा पेपर लिहित असताना, कुठल्या प्रश्नाकडे कसं बघितलं पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही सूचना ज्या आहेत त्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. या सूचनांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या मला या ठिकाणी तुम्हाला म्हणाव्या सांगाव्याशा वाटतात. त्या बघा काय की बघा, ही एक सूचना आहे. प्रश्न क्रमांक 4थल्या अ साठी पुरवण्यात आलेल्या ब्राझील नकाशाच्या आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तर पत्रिकेस जोडावा. जो तुमच्याकडे आलेख असेल, नकाशा असणार आहे ब्राझीलचा, ज्यामध्ये तुम्ही माहिती भरणार, तर ती माहिती भरत असताना मित्रांनो भरल्यानंतर तो नकाशा व्यवस्थित जोडायचा आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 6व्यातला अ जो आहे याच्यासाठी सुद्धा एक आलेख कागद पुरवण्यात येईल. तो सुद्धा उत्तर पत्रिकेला व्यवस्थित तुम्हाला जोडायचा आहे. जिथं गरज असेल तिथं स्टेन्सिलचा तुम्ही वापर करू शकताय. त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं लिहिताना आवश्यक तेथे आलेख किंवा आकृत्या तुम्ही काढू शकताय. प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईच्या पेनानेच लिहायचे. या व्यतिरिक्त कुठलाही पेन वापरू नका. आकृत्या, आलेख आणि नकाशा इत्यादी सर्व कार्य करण्यासाठी शीस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही, पण शक्यतो शीस पेन्सिल वापरा. आणि पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरले जाणार नाही. उत्तरं लिहिताना पेनानेच लिहायची. आकृत्या काढताना तुम्ही या ठिकाणी पेन्सिलने काढा, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिता ती तुम्हाला पेनाने लिहायची, आणि पेनाने पण कुठल्या, निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईच्या पेनाने. याच्यामध्ये मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, पूर्ण लिहा. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बघा, एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक घटकांची माहिती घेणे याला टिंब असे म्हणतात. तर याला क्षेत्रभेट असे म्हणतात. तर काही मुलं असं लिहितील, प्रश्न क्रमांक पहिला, बरं, पहिल्यातला बाबा तुमचा पहिल्यातला पहिला प्रश्न, त्याचं उत्तर असं लिहू शकतात बाबा, क्षेत्रभेट, क्षेत्रभेट. तर मित्रांनो हे उत्तर चूक आहे. तुम्हाला म्हणजे ही पद्धत चुकीची आहे. तुम्हाला काय करायचं, हे वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि इथं क्षेत्रभेट लिहायचं, क्षेत्रभेट, आणि त्या क्षेत्रभेट शब्दाखाली अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे हे तुम्हाला वाक्य पूर्ण लिहायचं आहे. फक्त तुम्ही हा प्रश्न जसा तसा लिहू नका, पूर्ण नका लिहू. फक्त एक आकडा लिहा, त्याच्यातला पहिला आणि त्याचं उत्तर. तर एकदम सोपा मित्रांनो प्रश्न आहे. इथं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क तुम्हाला या प्रश्नामध्ये मिळू शकतात. आता इथे काही प्रश्न आहेत, जसं भारत हा देश टिंब या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे, तर आपला भारत देश मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. तर असे काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. हा जो दुसरा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, इथं बऱ्याचदा चुकी बरोबर, वेगळा घटक ओळखा, चुकीची जोडी ओळखा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी इथं विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळतील. इथं यावर्षी चुकीची जोडी ओळखा विचारलंय, पण या व्यतिरिक्त सुद्धा वेगळ्या प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात, वस्तुनिष्ठ प्रश्न. ओके. पुढचा जो प्रश्न असतो टिपा लिहा. टिपा लिहामध्ये भारत, स्थान व विस्तार, अजस्त्र कडा आणि हिंदी महासागराचं महत्त्व. तर या ठिकाणी भारताचं स्थान आणि विस्तार जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. याच्यावर आपण काल चर्चा केली. अजस्त्र कडा जो आहे त्याच्यावर आपण काल चर्चा केली. हिंदी महासागराचं महत्त्व, कारण मान्सूनचा जो पाऊस पडतो भारतामध्ये, तो मान्सूनचा जो पाऊस आहे तो पूर्णपणे हिंदी महासागरामुळेच निर्माण पडतो. कारण कसं आहे की आपल्या जो काही थरचं वाळवंट आहे तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, आणि हिंदी महासागरामध्ये जास्त दाबाचा पट्टा असतो, आणि जास्त दाबाच्या या हिंदी महासागरावरच्या पट्ट्याकडून मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात भारताच्या, आणि हे जे वारे आहेत या वाऱ्यांमुळेच मान्सूनचा पाऊस पडतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे महत्त्व सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे, प्रश्न क्रमांक 4तला अ आणि आ, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कारण अ 4 मार्क, आ 4 मार्क, 8 पैकी 8 मार्क इथं पडू शकतात. आपल्याला काय करायचं आहे की ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये फक्त माहिती भरायची, जसं की रिओ ग्रांडे विमानतळ, मेनॉस बंदर, पंपास गवताळ प्रदेश, कटिंगा, महाराजा बेट आणि उत्तर अटलांटिक महासागर. यातल्या यात महाराजा बेट, पंपास गवताळ प्रदेश, मेनॉस बंदर हे खूप वेळा विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे याच्यावरती जरा जास्त लक्ष द्यायचं. कुठल्याही 3-4 प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यामध्ये ब्राझीलची काही जी ठिकाणं तुम्हाला विचारलेत त्याची तयारी करा. इथे तुम्हाला मार्क मिळू शकतात. पुढचा प्रश्न हा अतिशय सोपा असतो. याच्यामध्ये तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे. आता हा नकाशा जर बघितला तर या नकाशामध्ये काय, भारताच्या लोकसंख्येची घनता दर्शवलेली आहे आपल्याला, आणि ही घनता बघा 100 पेक्षा कमी, 101 ते 250, 251 ते 500 आणि 500 पेक्षा जास्त घनता असलेले प्रदेश, असे वेगवेगळे प्रदेश आहे. याच्यातला पहिला प्रश्न बाबा, वरील नकाशा काय दर्शवतो? तर बघा, भारतातील लोकसंख्येची घनता जी आहे ती दर्शवतो. झाला, संपला विषय. पुढचा मुद्दा, 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश.
आता बघा इथं जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे. हे जे सगळे प्रदेश आहे इथं कमी लोकसंख्येची घनता आहे, 100पेक्षा कमी लोकसंख्येची घनता. मध्य प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती? आता मध्य प्रदेश राज्य जर याची जर लोकसंख्येची घनता बघितली तर ती साधारणतः 101 ते 250च्या दरम्यान आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा, दक्षिण भारतातील 500पेक्षा जास्त घनता असलेली 2 राज्य. दक्षिण भारत म्हणजे इथे 500पेक्षा जास्त घनता असलेली 2 राज्य. आता 500पेक्षा जास्त घनता असलेले, सॉरी दक्षिण नाही, हा पश्चिम भाग झाला, दक्षिण म्हणजे इथे बघा, एकतर केरळ आणि तामिळनाडू तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी शोधून लिहायची आहे. तर अतिशय सोपे मित्रांनो हे सगळे प्रश्न असतात. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात व्यवस्थित जर का तुम्ही या ठिकाणी पाहिला प्रश्न व्यवस्थित जर का तुम्ही ऑब्झर्वेशन करून प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न केला तर. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 5वा, याच्यामध्ये भौगोलिक कारणे, तुम्हाला 4 कारणे दिल्यात, त्याच्यापैकी एक कारण लिहायचं आहे. पहिलं आहे, भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. ब्राझीलमध्ये नेहमी हिमवर्षाव होत नाही कारण ब्राझीलमध्ये उंच पर्वत नाही आहेत. त्याचबरोबर शीतकटिबंधीय प्रदेशात आपला ब्राझील येत नाही कारण हिमवर्षाव कुठे होतो? एकतर शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये हिमवर्षाव होतो आणि ब्राझीलचं जे स्थान आहे ते उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आहे. आणि ज्या देशामध्ये समुद्र किनाऱ्यापासून अतिशय उंच असे पर्वत आहेत, तर त्या उंच पर्वत रांगांमध्ये हिमवर्षाव होतो आणि अशा प्रकारच्या उंच पर्वत रांगा ब्राझीलमध्ये नाही आहेत. त्यामुळे इथे हिमवर्षाव जो आहे तो नेहमी होत नाही. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत कारण तिथे पाऊस खूप कमी आहे. भारतातील दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनलेले आहे. तर यापैकी मित्रांनो चौघांपैकी तुम्हाला कुठल्याही 2 विधानांची कारणे लिहायची आहेत. पुढचा मुद्दा 6वा प्रश्न खूप सोपा आहे कारण 6व्या प्रश्नात तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळू शकतात. त्याच्यामध्ये अ आणि आ या दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. अ मध्ये काय बाबा? बघा अशा प्रकारे या ठिकाणी हा एक जो तुम्हाला तक्ता दिलाय याच्यावरून तुम्हाला साधा स्तंभालेख काढायचा आहे आणि प्रश्नांची उत्तर. मित्रांनो स्तंभालेख काढता येईल तुम्हाला, अतिशय सोपा आहे. या स्तंभालेख काढता आला पाहिजे किंवा रेषालेख विचारला जातो तो आला पाहिजे. तर बघा नागरीकरणाचा जो कल आहे तो दिलाय 1961ला 18.0%, 1971ला 18.2%, 81ला भारतामधला नागरीकरणाचा कल दिलाय. तर कोणत्या वर्षी नागरीकरण सर्वाधिक होते? तर नागरीकरण कुठल्या वर्षी सर्वाधिक होते ते लिहायचंय. 1981 ते 91 या दशकात नागरीकरण किती टक्क्याने वाढ झाली? 81 ते 91 मध्ये किती टक्क्याने वाढ झाली? बघा 81 पासून 91 पर्यंत किती टक्क्याने वाढ झाली ते लिहायचं बाबा. 25.7 वजा 23.3 करा, 7तून 3 गेले 4, 5तून 3 गेले 2, 2.4% वाढली. कोणत्या वर्षी नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. तर अतिशय सोपे प्रश्न असतात. किंवा तुम्हाला बघा एकतर तुम्हाला हा आलेख काढून प्रश्नांची उत्तरं द्यायची किंवा तुम्हाला फक्त या एका आकृतीवरून तुम्हाला 6 प्रश्नांची उत्तर द्यायची. तर मला वाटतं की हा प्रश्न तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता. ही आकृती काढण्यात किंवा आलेख काढण्यात वेळ जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा या प्रश्नाची उत्तर फटाफट द्यायची. इथं काय दिलंय? स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान आणि व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016. तर इथं प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक तसं इथे आहेत. इथे बघा प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात लोकसंख्या जास्त दिसते? तर या ठिकाणी बघा प्राथमिक व्यवसाय म्हणजे बघा हा. तर इथं भारतामध्ये तुम्हाला 48.8% लोकसंख्या जास्त प्राथमिक व्यवसायात दिसते. स्थूल अंतर्देशीय म्हणजे आता इथं वर बघायचंय. याच्यामध्ये उत्पादनात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे. कोणत्या देशाचे तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे? तृतीयक व्यवसायाचं योगदान मित्रांनो ब्राझील देशामध्ये अधिक आहे, 67 आहे आणि भारतात 57 आहे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? द्वितीयक व्यवसायाचा जर विचार केला तर या ठिकाणी ब्राझीलमध्ये जास्त आहे, भारतामध्ये 26 आहे, ब्राझीलमध्ये 27.5 आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. खूप सोपा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क आरामात मिळू शकतात. आणि यानंतर एक शेवटचा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची असतात. 3 प्रश्न आपल्याला दिलेले असतात. त्या 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची असतात. 8 मार्कांचा प्रश्न आहे, एका प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण एक प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. अशा प्रकारे उद्याचा पेपर असेल. प्रश्न थोडेसे बदलतील परंतु अशी ही स्वरूप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आजच्या चर्चेत मित्रांनो आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेली बेलची बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.
बाय सर्वांना.